आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पेपर वाचत असतो किंवा टी व्ही पाहतो, मोबाईलमध्ये पाहत असतो, तर आपल्याला अशा बऱ्याचशा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केलेली असते आणि त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा अमानुषपणे त्याची मारहाण करून त्याला जीवे मारलेलं असतं किंवा एखाद्या व्यक्तीला किडनॅप करून त्याला मारलेलं असतं किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या लहान मुलीचा रेप करून त्याचा मर्डर केलेला असतो। अशा बऱ्याचशा घटना आपण पाहत असतो आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बरेचसे लोक हे रस्त्यावर उतरत असतात आणि त्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेऊन त्याचा जो मारेकरी आहे किंवा त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी त्याच्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीला, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक होऊन त्याला शिक्षा होण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत असतात। परंतु ही जी मर्डर होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा मर्डर ज्या प्रमाणामध्ये होतात, जसं की आपल्याला दिवसातून एक तरी बातमी ऐकायला मिळते किंवा 2-3 दिवसातून तरी एक तरी अशी बातमी आपल्या कानावर पडते की अमुक अमुक याचा मर्डर झालेला आहे, त्याच प्रमाणामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीनं मर्डर केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झाली म्हणजे फाशीची शिक्षा झाली अशी बातमी आपल्याला क्वचितच ऐकायला मिळते। म्हणजे ज्या प्रमाणामध्ये मर्डर होत असतात, ज्या प्रमाणामध्ये मर्डरच्या घटना घडत जातात, त्याच प्रमाणामध्ये फाशीची शिक्षा देण्याच्या घटना घडत नाहीत। म्हणजे क्वचित आपल्याला वर्षातून एक किंवा 6 महिन्यातून एखादी बातमी आपल्याला फक्त ऐकायला मिळते की एखाद्या व्यक्तीच्या मर्डर केसमध्ये अमुक अमुक या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली। मग या मर्डरला जर आपल्या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा असेल, जन्मठेपी शिक्षा असेल, तर ह्या लोकांना फाशी का होत नाही किंवा त्या प्रमाणामध्ये फाशीचं ज्या घटना आहेत घडलेल्या किंवा फाशी दिलेली आहे अशा घटना आपल्याला काय काय मिळत नाही? आपल्या भारतीय संविधानामध्ये काय तरतूद आहे, भारतीय सुरक्षा संहितामध्ये काय तरतूद आहे, याच्या मागची कारणं आणि त्या प्रोव्हिजन्स आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा। नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आपल्या जीवनामध्ये पेपर वाचत असताना मर्डरच्या ज्या बातम्या आहेत किंवा खुनाच्या बातम्या आपण अतिशय निरखून बघतो किंवा आपण व्यवस्थितपणे वाचून बघतो, कारण एखाद्या व्यक्तीचा जीव गमावणं ही खूप मोठी गोष्ट आपल्याला वाटते किंवा आपण तसं मानतो आणि त्यामुळं आपण ती बातमी व्यवस्थित वाचत असतो आणि आपल्याला त्याबद्दल आपण हळहळ व्यक्त करतो की बाबा ह्या व्यक्तीसोबत जे झालं ते अतिशय चुकीचं झालं आणि त्या व्यक्तीला, ज्या कोणी व्यक्तीने मारला असेल त्याला पण शासनानं लवकरात लवकर फाशी द्यावी असं सुद्धा आपल्याला वाटत असतं। पण ही घटना घडल्यानंतर काही एक आठवडा, 15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत या गोष्टीला लावून धरलं जातं। लोक यासाठी शासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा त्याचा लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, निषेध व्यक्त करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देतात किंवा कॅन्डल घेऊन सुद्धा काही वेळेस मोर्चा काढला जातो। पण त्या व्यक्तीचा जो खून झालेला असतो त्या मारेकऱ्याला फाशी शिक्षा झाली ही गोष्ट ऐकायला आपल्याला मिळत नाही किंवा मिळालीच तर ती अतिशय खूप दिवसानंतर मिळते। मग याला कारण काय आहे? तर आता आपल्या कायद्यामध्ये काय लिहिलं आहे तर आपलं जे पहिलं कलम 302 होतं IPCचं, इंडियन पिनल कोडचे कलम 302 हे मर्डरसाठीच्या पनिशमेंटसाठी होतं की त्याला शिक्षा काय राहील। तर एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळेस मर्डर होतो तर त्या जो कोणी मर्डर करेल त्याला किंवा खून करेल त्याला एक तर मृत्यूदंड शिक्षा आहे आणि दुसरं म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट, ज्याला आपण जन्मठेपी शिक्षा म्हणतो। म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा खून होतो आणि त्या खुनाचा जो आरोप आहे तो साबित जर झाला त्या आरोपीवरचा, तर त्या आरोपीला एकतर जन्मठेप होऊ शकते किंवा मृत्यूदंड शिक्षा होऊ शकते। मग आता ह्यापैकी कोणतं द्यायचं हे त्या सत्र न्यायालयाच्या हातात असतं, मेहरबान कोर्टाच्या हातात। एखादी घटना घडल्यानंतर त्याला लवकर फाशी होत नाही। याला कारण आता आपल्या जी न्यायव्यवस्था आहे यामध्ये एखाद्या व्यक्तीच्यावरती केस चालायलाच आपल्याला 5-10 वर्ष लागतात आणि ते केस जी त्या सेशन कोर्टामध्ये पूर्ण केस चालल्यानंतर जर कोर्टाला वाटलं की ह्या व्यक्तीनं खून केलेला आहे तर कोर्ट त्याला शिक्षा देत असतं। त्यानंतर त्या शिक्षेवरती त्याला माननीय उच्च न्यायालयामध्ये तो हायकोर्टामध्ये अपील दाखल करू शकतो। तो पण जर निकाल त्याच्या विरोधात गेला तर तो सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो। सर्वोच्च न्यायालयात पण परत निकाल नाही तर क्युरिटी पिटिशन आहे, त्यातून पण सर्वोच्च न्यायालयानं नाहीच त्याला हे केलं, त्याला तरी तुम्ही फाशी शिक्षा कन्फर्मच ठेवली किंवा द्यायचीच ठरवलं तर त्याला दुसरा एक मार्ग असतो तो म्हणजे मर्सी पिटिशन, ज्यामध्ये तो आपल्या राष्ट्रपती जे आहेत, माननीय राष्ट्रपती यांच्याकडे तो त्याच्या जे जीवन आहे त्यासाठी माफी किंवा काय म्हणतो आपण त्याला मर्सी पिटिशनला आपण दयेची याचिका सुद्धा म्हणतो। मग ती दयेची याचिका दाखल करून किंवा राष्ट्रपतींकडून तसं दयेची याचिका करतो आणि त्यात जर राष्ट्रपतींनी दया दाखवली तर त्याची
मृत्यूची जी शिक्षा आहे ती माफ होऊन ते जन्मठेपेमध्ये सुद्धा कन्वर्ट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. मग एवढ्या सगळ्या प्रोसिजरमधून जाऊच तर कधी कधी एखादा व्यक्ती जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप आहे, तो त्याचं आयुष्यातलं बरीचशी वर्ष 15-20 वर्ष जातात आणि तो त्यात म्हणजे आयुष्य संपून तो मरून पण जातो. त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये आपल्याला मर्डरच्या घटना किंवा ऐकायला मिळतात त्या प्रमाणामध्ये फाशीची शिक्षाची घटना आपल्याला ऐकायला मिळत नाही. त्यातच दुसरं आपल्या भारतीय संविधानामधली जी तरतूद आहे कलम 21, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, ज्याला आपण राईट टू लाईफ म्हणतो, जीवन जगण्याचा अधिकार. या अधिकारामुळं सुद्धा त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होत नाही. म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने जरी एखाद्या व्यक्तीचा मर्डर केला असेल तर तो मर्डर कुठल्या स्वरूपाचा आहे, किती अमानुषपणे केलेला आहे, त्या मर्डरचं स्वरूप, त्या खुनाचं स्वरूप बघून सुद्धा मान्य कोर्ट जे आहे ते ठरवत असते की ह्या व्यक्तीला जन्मठेप द्यायची का फाशी द्यायची. मग बऱ्याचशा केसेसमध्ये कोर्ट हे जन्मठेप देत असतं. जन्मठेप दिल्यामुळे काय होतं की आपल्याला अशा फाशीच्या शिक्षेची जे आपल्याला असं पेपरला वगैरे पाहायला मिळत नाही, कारण बऱ्याचशा 90% केसेसमध्ये किंवा 95% केसेसमध्ये कोर्ट हे जन्मठेप देत असतं. मग फाशी कोणत्या केसमध्ये देत असतं तर आपले एक केस आहे बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये, ज्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच फाशी शिक्षा दिली जाईल. रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे काय की अशी एखादी घटना, असा एखादा मर्डर ज्यामध्ये त्या व्यक्तीला अमानुषपणे, म्हणजे तो निर्दयी हा माणूस म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही, त्याच्यामध्ये थोडासुद्धा माणुसकी नाही, या लेवलची जर त्यानं त्या पद्धतीचा जर मर्डर केला असेल तर अशा केसेसमध्ये, अशा रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस म्हणजे दुर्मिळ केसमध्ये कोर्ट फाशीची शिक्षा देत असतं. मग आता ती रेअरेस्ट ऑफ रेअर केस कुठली असेल किंवा ती घटना काय आहे हे संपूर्ण पाहण्याचा अधिकार हा त्या कोर्टाचा असतो. त्यामुळं आपल्याला ज्या प्रमाणामध्ये मर्डरच्या घटना किंवा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात त्याच प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीला मर्डरच्या केसमध्ये फाशी झालेली आहे किंवा फाशी दिली अशी घटना ऐकायला मिळत नाही. तर यामागची ही 2 कारणं महत्त्वाची आहेत की कोर्टामध्ये लागणारा वेळ, ज्यामध्ये त्या आरोपीचं पूर्ण आयुष्य संपून जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून म्हणजे कायद्यामध्ये असल्या पळवाटा, जसं की मी सांगितलं मर्सी पिटिशन, म्हणजे जरी सुप्रीम कोर्टाचा शेवटच्या ह्याच्यापर्यंत जरी त्याला फाशी द्यायची कन्फर्म असलं तरीसुद्धा राष्ट्रपतींकडे जाऊन तो पुन्हा दयेची याचना करून त्याची शिक्षासुद्धा कमी करून घेऊ शकतो. यामुळे देखील फाशीचं प्रमाण कमी आहे. तसंच आपल्या भारतीय संविधानातील कलम 21 ज्यामध्ये सांगितलं आहे, ज्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच फक्त फाशी द्यायची आहे. या सर्व गोष्टींमुळे या व्यक्तीला, त्या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही. म्हणजे आता फाशी शिक्षा आपण आता पाहिलं असेल, जे टेररिस्ट अटॅक असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या लहान मुलीवर अत्याचार करून त्यानं तिला खून केला असेल तर अशा घटनांमध्ये, किंवा निर्भयासारखी जर केस असेल तर अशा केसेसमध्ये त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होत असते. तर तुम्ही देखील अशा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही आणखी काही प्रश्न असतील कायद्याबाबत तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नमूद करा. मी त्याच्यावरती अभ्यास करून किंवा जर मला त्याबद्दल माहिती असेल तर मी थोडासा रिसर्च करून तुम्हाला त्याबद्दलची माहिती नक्की देईन. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.